महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना आलेली आहे। 28 फेब्रुवारीच्या तारखेच्या आधी सरकारने 3 महत्त्वाची कामं शेतकऱ्यांना करण्यास सांगितली आहेत। जर तुम्ही गाफील राहिला तर 1 मार्चपासून तुमच्या बँक खात्यात येणारा प्रत्येक रुपया थांबू शकतो। मग तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो किंवा पीएम किसान योजना किंवा अतिवृष्टीची मदत। जर तुम्ही ही 3 कामं केली नाहीत तर तुमचं नाव हे लाभार्थी यादीमधून कायमचं हटवलं जाईल। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल देखील मोठी घोषणा केली आहे, परंतु त्याआधी 3 महत्त्वाची कामं करण्यास शेतकऱ्यांना सांगितली आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय आणि या अधिवेशनामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहेत। सरकारने सांगितले की आम्ही वर्षभर वेळ दिला होता, परंतु अजूनही लाखो शेतकऱ्यांनी आपली तांत्रिक कामं पूर्ण केलेली नाहीयेत। पण 28 फेब्रुवारी 2026 यासाठी शेवटची तारीख ठरत आहे, कारण सरकार 1 मार्चपासून नवीन पोर्टल आणि नवीन नियमावली लागू करणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी विभागाने शेवटचा इशारा शेतकऱ्यांना दिलाय। 28 फेब्रुवारी ही तारीख नाही तर शेतकऱ्यांचा नशिबाचा फैसला होणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असतील, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असतील किंवा अर्थसंकल्पात जाहीर झालेला 1000 रुपयाचा विशेष बोनस, हे सगळं आता एकाच झटक्यामध्ये थांबणार आहे। शेतकरी मित्रांनो, सावध होण्याची गरज आहे, कारण महाराष्ट्र सरकारचा एक असा निर्णय आहे जो थेट तुमच्या खिशावर परिणाम करणार आहे। 28 फेब्रुवारी 2026 या तारखेनंतर पोर्टल लॉक केलं जाणार आहे, म्हणजेच 1 मार्च नंतर तुम्ही कितीही पळापळ केली तरी देखील तुमची सिस्टीम बंद राहणार आहे। राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तिथेच कोट्यावधी निधी मंजूर झाला, पण तो निधी फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे 3 कामं करायला सांगितली आहेत ते 3 कामं तुम्ही पूर्ण केले तरच तुम्ही शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणार आहात। त्याचबरोबर वाढवून मिळणारा बोनस देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की कोणती 3 कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत। सर्व्हर देखील डाऊन होत असतो, त्यामुळे वाट न पाहता लक्षपूर्वक पहा की कोणती कामं करण्यास मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा उचलण्यात आला होता तो म्हणजे कर्जमाफीची चर्चा अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे। मार्च महिन्यात शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी घोषणा होऊ शकते, पण ही कर्जमाफी फक्त त्यांनाच मिळेल ज्यांचा डेटा सरकारकडे अपडेटेड असणार आहे। जे शेतकरी ही 3 कामं करतील त्यांचीच नावं कर्जमाफीच्या यादीमध्ये ॲड केली जाणार आहेत। जर तुम्ही कामं केली नाही तर तुमचं नाव हे सरकारच्या यादीमध्ये दिसणार नाही। तुम्ही पात्र असूनही तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागेल। तसेच 1000 रुपयाचा अतिरिक्त बोनस जो जाहीर करण्यात आला आहे तो देखील तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 3 कामं करून घेणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे। अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की 28 फेब्रुवारी हीच तारीख का? तर शेतकऱ्यांनो, सरकारचा नवीन आर्थिक वर्षाचा आराखडा हा 1 मार्चपासून लागू होत आहे। त्यामुळे सरकारने स्पष्ट केले की आम्ही आता वर्षभर वेळ दिला होता, पण आता वेळ संपत आहे। मागच्या वर्षी 2000 कोटी रुपये फक्त तांत्रिक चुकींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकले नाहीत। त्यामुळे याच सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्याच्या अगोदरच 3 कामं करण्यास सांगितली आहेत। जर तुमची कागदपत्र अपडेट झाली नाहीत तर सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडणार नाही। सरकार समजणार की तुम्हाला पैशाची गरज नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पात्र ठरवण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी लक्षपूर्वक ऐका की 2 मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक गुपित गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे तुमची अडकलेली सर्व कामं ही एका सेकंदात पूर्ण होऊ शकतात। 28 फेब्रुवारीच्या आत तुमच्याकडून हे काम केल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये बोनस देखील जमा होऊ शकतो। शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजेच कर्जमाफीचा, आणि कर्जमाफीमध्ये देखील तुमचं नाव हे समाविष्ट केलं जाऊ शकतं। सध्या सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मोठी चर्चा सुरू आहे, पण ही कर्जमाफी लागू होत असताना कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव हे सर्वात आधी घेतलं जाईल। जर तुम्हाला भविष्यात होणाऱ्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही एक गोपनीय गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, वेळ कोणासाठीही थांबत नाही। 28 फेब्रुवारी नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच लक्षपूर्वक पहा की मुख्यमंत्र्यांनी कोणती महत्त्वाची सूचना दिली आहे, कारण शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना आली आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या कृषी विभागाने आता हालचाली सुरू केल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही 3 कामं केली नाहीत त्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता असू दे अथवा पीक विम्याचे पैसे अडकून राहतील, परंतु कर्जमाफीचं स्वप्न देखील थांबलं जाईल। ही 3 कामं काय आहेत हे स्वतः सरकारकडून ऐकून घ्या, कारण शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तिथेच कोट्यावधी निधींची तरतूद करण्यात आली आहे। पण त्याबरोबरच हा पैसा फक्त 40% शेतकऱ्यांनाच मिळणार असल्याचं बोललं जातं। बाकीचे 60% शेतकरी यामधून बाहेर पडू शकतात, कारण त्यांनी ही 3 कामं केलेली नसतील।
सरकारने सांगितले की आम्ही पुरेसा वेळ दिला होता, परंतु सामान्य शेतकऱ्याला अजून ही 3 गुपित कामं माहीतच नाहीत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 3 कामं आपण जाणून घेणार आहोत. ही 3 कामं पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला कळणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. दुसरं काम जे आहे ते 7/12शी निगडीत आहे, ते देखील तुम्हाला कळेल. आणि पहिलं काम अत्यंत सोपं आहे, जे शेतकरी आरामात करू शकतात. जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तरी देखील काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला कोणतेही कागदपत्र जमा करण्याची गरज नाही आहे, कारण अर्थसंकल्पातून आलेल्या बातमीमध्ये तुमच्यासाठी सरकार बोनस देखील जाहीर करण्यात असल्याचं सांगण्यात आले. मार्च महिन्यामध्ये 1,000 रुपये अतिरिक्त तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून महत्त्वाचं काम जरा बाजूला ठेवून तुमचं नाव पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येणार आहे का हे पहा. जेव्हा कर्जमाफीची नवीन यादी तयार होणार आहे तेव्हा तुमचं नाव डिजिटल सिस्टीममध्ये ॲड केलं जाणार आहे आणि तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र ठरवलं जाणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा खूप कष्ट करतो, रात्रंदिवस घाम गाळतो, पण एका तांत्रिक कारणामुळे, एक माहिती नसल्यामुळे त्याचे हक्काचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना या 3 गोष्टींची घोषणा स्वतः केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त 2 मिनिटाचं काम करून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व योजनांचे पैसे जमा करू शकता. नाहीतर तुम्हाला मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तर तुम्ही गमावून बसा. परंतु इथून पुढे मिळणाऱ्या कर्जमाफीचा लाभ देखील शेतकऱ्यांकडून लांबवला जाईल. त्यामुळेच पुढील काही तासांमध्ये तुम्हाला हे काम करणं अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये तर शेतकऱ्यांसाठी आणखी नवीन योजनांच्या घोषणा देखील करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनो, तुम्हाला आता मोठा फायदा मिळणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये आणखीन पैसे जमा होणार आहेत. 1 मार्चपासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी नियम बदलले गेलेत. त्यामुळे 28 तारखेपर्यंत तुम्हाला ही सर्व काम करून घ्यावी लागणार आहेत. पैसे खात्यावर जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 3 कामं जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला तुमचं नाव हे पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये दिसणार तर नाहीच, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण पाहणार आहोत नेमकी 3 महत्त्वाची कामं कोणती आहेत, ज्यामध्ये तिसरं काम होतं ते सर्वात महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आता दुसरं काम देखील 7/12शी निगडीत आहे. या सर्वाची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे पुढील 2 मिनिटे लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटतं की तुमच्या नावावरती 7/12 आहे म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील, परंतु तसं नाही आहे. अनेकांचे PM किसान योजनेचा हप्ता असू दे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, त्यासाठी तुमचा 7/12. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नावावरती 7/12 आहे म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील, परंतु तसं नाही आहे. अनेकांचा PM किसान योजनेचा हप्ता असू दे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, त्यासाठी तुमचा 7/12 देखील आता सरकार पोर्टलवरती अपलोड करणार आहे. तुम्ही शेतात राबताय, घाम गाळताय, परंतु संगणकाच्या भाषेमध्ये तुम्ही भूमिहीन असाल जर तुमचा आधार नंबर तुमच्या जमिनीच्या सर्व्हरशी लिंक केला नसेल तर. त्यामुळेच लँड सीलिंग पोर्टलवरती असणं एक हिरवा सिग्नल दाखवतं. त्यामुळेच 28 फेब्रुवारीनंतर तुमचे हप्ते थांबू शकतात. हे काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जाऊन कागदपत्रे पुन्हा पडताळून घ्यावी लागतील आणि 1 मार्चला तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. त्यामुळे तुम्ही पीक विमा भरलाय का, तर पावती असेल तर जपून ठेवा, कारण ती पावती फक्त एक तुकडा नाही तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकार पीक विमा कंपन्यांनी देखील आता नवीन नियम काढलेला आहे. 90% शेतकऱ्यांना तो नियम माहिती नाही आहे. पीक विम्याची आता ई-पीक पाहणी देखील सरकारने केली आहे. पिकांची नोंदणी डिजिटल स्वरूपामध्ये नसेल तर पीक विमा कंपनी तुमचा क्लेम 1 मिनिटामध्ये फेटाळून लावेल. समजा अतिवृष्टी झाली आणि तुमचं नुकसान झाले, पण तुमची ई-पीक पाहणीमध्ये जमीन पडीक दिसत असेल तर तुम्हाला 1 रुपयाचा हप्ताही मिळणार नाही. 28 फेब्रुवारी ही शेवटची संधी आहे. तुमचा पिकाचा फोटो देखील तुम्ही अपलोड करू शकता. त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठी देखील हे अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे आधार लिंकिंग असणं महत्त्वाचं आहे, कारण तुमचं मॅपिंग आता सरकारकडून केलं जाणार आहे. म्हणजेच आधार लिंक असणं, आधार मॅप असणं याचा देखील आता फरक नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुमचं खातं 2 किंवा 3 बँकामध्ये असेल तर सरकार गोंधळून जातो. त्यामुळे पैसे खात्यामध्ये जमा होत असताना आधार लिंक असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आधार लिंकिंगच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. सरकारकडून DBTचं बटन दाबलं जाईल, त्यावेळी तुमच्या खात्यामध्ये योजनांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील. त्यामुळे महत्त्वाची 3 कामं करण्यास सांगण्यात आली आहे. ही कामं नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहेत. शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना, PM किसान योजना यासारख्या योजनांचा लाभ देखील वेळेत मिळेल.